नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. संपूर्ण भारतामध्ये काही भोंदू जे बाबा असतात त्यांच्या माध्यमातून तेल निर्माण करण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील भारतामध्ये होत आहे. त्या संदर्भात देखील असाच प्रकार अंमळनेर या तालुक्यामध्ये झालाय. त्या माध्यमातून आंबेडकर चळवळीचे धुळे जिल्ह्यातील काही पत्रकार बांधव आणि समाज जे कार्यकर्ते ते या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय झालं आपण हे जाणून घ्या. सर काय सांगणार, आपण रातपासून या ठिकाणी आंदोलन करत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर स्मारकमध्ये. काय एसपींशी तुमची चर्चा झाली आणि गुन्हा दाखल झालाय की नाही, काय सांगणार? राजीव झा यांनी ज्या पद्धतीने कीर्तन करत असताना सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीने नेस्तानाबूत होईल आणि दलित समाजाची जे काही भावना आहेत त्या कशा दुखवतील, त्यांनी वर्णव्यवस्था सांगितली. त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितले. आणि त्याच पद्धतीने भारतीय संविधानामुळे जर भारतीय संविधान नाही राहिलं असतं तर नोकऱ्या जास्त लागल्या गेल्या असत्या, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य झालेलं आहे. तर याच्यामुळे आम्ही धुळे शहरातील जे काही भीमसैनिक आहे ते शहर पोलीस स्टेशनला आलो आणि शहर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तक्रार अर्ज करून त्यांना सांगितलं की याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल जर नाही केला तर आम्ही आंदोलन करू. मग कालपासून आम्ही आंदोलन करत होतो. आज आम्हाला एसपी साहेबांनी बोलवलं. एसपी साहेबांकडे आम्ही ज्यावेळेस तक्रार दिली तर त्यावेळेस त्यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेऊन 10 मिनिटांमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल जळगावला होणार आहे असं त्यांनी आत्ताच्या आत्ता पत्र फॅक्सने पाठवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर जे काही कॉमेंट्स आलेले त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशन मध्ये त्या 4 लोकांवर इथल्या इथे गुन्हे दाखल होणार. 4 लोकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणचे जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. देशद्रोहीचा गुन्हा का दाखल करण्यात यावा, काय सांगणार? संविधानाच्या माध्यमातून जो वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, समाजामध्ये संविधानामुळे तुकडे तुकडे झालेले आहेत. आता हा मुद्दा जो बाबा जो प्रवचनकार आहे, कथाकार आहे, तो स्वतः त्याला या लॉची सगळ्या गोष्टी माहिती आहे. मग त्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर मागणी केलेली आहे की त्यांनी समाजाला तुकडे तुकडे करण्याचा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि संविधानामुळे नोकऱ्या लागणार नाही असाही त्यांनी मुद्दा घेतलेला आहे. आमच्या भावना त्यांनी दुखवल्या म्हणून त्याच्यावर त्यांनी दुखवले. युवा म्हणून काय सांगणार? युवा म्हणून काय सांगणार? असं वारंवार वक्तव्य होतं, काय सांगणार युवा म्हणून? जो आमचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायची आमची मागणी आहे. युवा म्हणून काय म्हणणार? सदर वारंवार आंबेडकरी चळवळीवर असा घातपात होतो. युवा म्हणून तुमची काय प्रतिक्रिया असते? हे यांची स्ट्रॅटर्जी आहे. हे अगोदर बोलता, प्लॅनिंग करून बोलता, नंतर हे माफी मागता. हे यांची स्ट्रॅटर्जी आहे, आधीपासून यांची स्ट्रॅटर्जी आहे. यांची स्ट्रॅटेजी असं देखील म्हणणार. सर काय सांगणार, आज एसपी साहेबांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं हे सांगितलंय, काय म्हणणार? आज इतर जे लोकांनी कमेंट्स केले त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार? शेवट ज्या लोकांनी कमेंट्स केलेली आहे त्यांनी संविधान वाचलेलं नाही. ते देखील ओबीसी वर्गामध्ये मोडतात. ओबीसी वर्ग म्हणजे काय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी लोकांना देखील या ठिकाणी एक संवर्ग दिलेला आहे, जातीचा संवर्ग दिलेला आहे. त्यांना तुम्ही त्यांच्या ज्यांनी कमेंट्स केले त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतो? त्यांच्यावर रीतसर कायद्यान्वये अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे. त्यांच्यावर रीतसर कायदेशीर अॅट्रॉसिटी पद्धतीचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा असं देखील या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि याच्या अगोदर जर भारतामध्ये असा प्रकार जर होत असेल तर पेटून उठणारा आंबेडकरी चळवळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. आज तेच धुळे जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. अवघे 8 ते 9 तासामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झालाय. कॅमेरामॅन निलेश डोळेचे, जानी पवार, डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.